रामराम शेतकरी मंडळी, मी आपला कृषी मित्र रमेश खांडेकर। आज आपण गव्हाच्या शेतामध्ये आलेलो आहोत। आज जवळपास गव्हाची पेरणी करून 25 दिवस झालेला आहे। अगोदर आपण एक पहिलं पाणी दिलेलं आहे आणि आता आपण सध्या दुसरं पाणी देतोय। पण दुसरं पाणी देत असताना आपण गव्हाला काय पुढचं नियोजन केलं पाहिजे मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून गव्हाचं आपल्याला उत्पन्न चांगलं वाढलं पाहिजे, गहू चांगला बनला पाहिजे, फुटव्यांची संख्या वाढली पाहिजे, जेणेकरून आपला गहू असा लुसलुशीत दिसला पाहिजे। त्याच्यासाठी आपण काय करायचं, दुसऱ्या पाण्याला आपण एकरी जवळपास 45 किलो एकरी युरिया आपण द्यायला पाहिजे। जेणेकरून युरिया जर आपण दिला गव्हाला तर आपल्या गव्हाची चांगली वाढ होते, त्याला फुटव्यांची संख्या चांगली वाढते, त्याच्यावर कलर येतो आणि गहू आपला जोमदार चांगला बनतो। अशाच पद्धतीने आपण गव्हाला नियोजन केलं पाहिजे, जेणेकरून आपला गहू चांगला बनला पाहिजे। ह्यासाठी तुम्हाला एवढं मला सांगणं आहे। त्यासाठी आपल्या ॲग्रोनॉमिस्ट रमेश खांडेकर ह्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला बटन दाबा। धन्यवाद।